वाईट नका टाकू, नका टाकू. तुम्ही द्याल ना ती शिक्षा मला मान्य आहे, तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहे. माझ्या मुलांच्या मुंजी होऊ द्या. गणेश शास्त्री समोर बसलेत, गोपाळ भट्ट समोर बसलेत आणि त्यांनी सांगितलं एकच शिक्षा आहे तुम्हाला विठ्ठल पंत, एकच, देहांत प्रायश्चित. देहांत प्रायश्चित शब्द ऐकले आणि विठ्ठल पंतांचं शरीर थरारलं. मायबाप कागद घेतला आणि झप 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 पावलं टाकत आपल्या सिद्ध बेटीच्या दिशेने आले. रुक्मिणी माता दिवाबत्ती करून विठ्ठल पंतांची वाट बघत बसलेली आहे. समोरून येताना दिसले विठ्ठल पंत. रुक्मिणी माता बोलती झाली, आता होतील ना आपल्या मुलांच्या मुंजी, आता घेतील ना त्यांना समाजामध्ये, घेतील घेतील रुक्मिणी, पण त्यासाठी एक करावं लागल. रुक्मिणी अगं आपल्याला देहांत प्रायश्चित घ्यावं लागल ग. देहांत प्रायश्चित शब्द ऐकले आणि रुक्मिणी मातेच्या अंगावर सर्व दिशी काटा उभा राहिला. पतिव्रता होती. विचारलं केव्हा निघायचं स्वामी? पतीनं सांगितलं आज, आज मध्यरात्री निघायचं रुक्मिणी. रुक्मिणी मातेला त्या दिवशी मांडाचा स्वयंपाक केला होता. माझ्या ज्ञानाला मांडे फार आवडतात, माझ्या ज्ञानाला मांडे फार आवडतात. मांडाचा स्वयंपाक झाला. मुलांच्या ताटात रुक्मिणी मातेनं मांडे वाढले. एक घास घेतला, माझ्या मुक्ताच्या तोंडात घातला आणि आईच्या डोळ्यातून आसवाच्या धारा गळतात. छोटीशी मुक्ता बोलते, आई आई का लढतेस ग तू? अहो बोलता पण नाही येत तिला, बोबडे बोबडे बोलतीचे. आई का लढतेस तू? रुक्मिणी मातेनं म्हणावं काही नाही बाळा, डोळ्यात कचरा गेला म्हणून रडू आलं. एक घास घेतला, माझ्या मुक्ताच्या तोंडात घातला. एक घास घेतला, ज्ञानदादाच्या तोंडात घातला. एक घास घेतला, सोपान काकाच्या तोंडात घातला. एक घास घेतला, निवृत्ती दादाच्या तोंडात घातला. मुलं जेवली, मुलं झोपी गेली आणि त्या रात्री रुक्मिणी मातेने शेवटचा घास घेतला. तो घास रुक्मिणी मातेच्या घशाखाली उतरत नव्हता. रुक्मिणी माता बघत होती आपल्या लेकरांकडं. रुक्मिणी माता थोड्या वेळानं झोपी गेल्या. झोपी गेल्या. विठ्ठल पंतांनी वात वर केली, दिवाबत्ती केली, कागद घेतला, शाई घेतला, बोडू घेतला, बोडू शाईत बुडवला आणि भरभर 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 2 पत्र लिहिली. एक लिहिलं त्या धर्म मार्तंडासाठी आणि दुसरं लिहिलं माझ्या ज्ञानदादांसाठी. पत्र देव्हाऱ्यामध्ये ठेवलं, देव्हाऱ्यात ठेवलं पत्र आणि हळूच रुक्मिणी मातेला आवाज दिला, रुक्मिणी उठा, जायची वेळ झाली. रुक्मिणी उठा, आता जावं लागेल. माझ्या रुक्मिणी मातेच्या अंगावर मुक्ता हात टाकून झोपली होती. अरे जगातली पहिली आई आई जी आपल्या लेकीचा हात बाजूला सारून देहांत प्रायश्चित घ्यायला जाते. जगातली पहिली आई आई मुक्ताचा हात बाजूला केला, ताटी बाहेर पहिलं पाऊल टाकलं आणि रुक्मिणी मातेचे पाय वळत नव्हते. ही सोन्यासारखी दिव्य लेकरं सोडून जावी हे रुक्मिणी मातेच्या मनाला पटत नव्हतं. रुक्मिणी माता मागे वळून बघत होती. विठ्ठल पंत बोलते झाले, रुक्मिणी नाही यायचं तर नका येऊ, जीव गुंतला ना तुमचा. रुक्मिणी मातेनं म्हणावं मी तुमची पत्नी नाही रडते हो, या छोट्या छोट्या लेकरांची आई रडते हो, या छोट्या छोट्या लेकरांची आई. माझा ज्ञान मोठा आहे, माझा सोपान मोठा आहे, माझा निवृत्ती मोठा आहे, पण माझी मुक्ता छोटीशी हो, तिला चोळीची गाठ पण बांधता येत नाही. छोटीशी माझी मुक्ता. रडत होती रुक्मिणी माता. पाहता पाहता रुक्मिणी माता विठ्ठल पंत त्या इंद्रायणी नदीच्या काठावरती आले. त्या नदीच्या पाण्यामध्ये स्वतःला समर्पित करून घेतलं, देहांत प्रायश्चित घेतलं. का तर त्या धर्म मार्तंडांचा आदेश होता, तुमच्या मुलांच्या मुंजी व्हाव्या असं वाटत असेल तर तुम्हाला देहांत प्रायश्चित घ्यावं लागेल.
देहांत प्राश्चित घेतलं. दुसरा दिवस उजाडला. ज्ञानदादा उठले, बघितलं आजूबाजूला, आई दिसत नाही, बाबा दिसत नाहीत. आई बाबा न सांगता गेले तरी कुठं. ज्ञानदादांनी बघितलं, इकडं तिकडं फिरून आले. देव्हाऱ्यामध्ये एक पत्र दिसलं. पत्र वाचलं ज्ञानदादांनी. पत्र वाचलं आणि ढसाढसा हंबरडा फोडला. ए आई, ए बाबा म्हणून ढसाढसा रडायला लागले ज्ञानदादा. आवाजाने मुक्ता धावत धावत आली. सोपान धावत धावत आला आणि बोलता झाला, दादा काय झालं रे ज्ञानदादा, का रडतोस ज्ञानदादा. ज्ञानदादांनी सांगावं, मुक्ते सोपाना, आता आपल्याला आई नाही राहिले, आता आपल्याला बाबा नाही राहिले. छोट्याशा मुक्तानं विचारावं, दादा काय झालं रे, कुठे गेले आपले आई बाबा, आपल्याला न सांगता निघून गेले, आपल्याला असं झोपेत टाकून गेले. मुक्ताच्या पाठीवरून हात फिरवावा ज्ञानदादांनी आणि सांगावं, मुक्ते आपले आई बाबा आपल्याला सोडून निघून गेले ग. रडत होते चौघे भावंड. पहिला दिवस गेला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा दिवस उजाडला. माझे ज्ञानदादा भिंतीच्या आडवशाला बसलेले आहेत. माझे सोपान काका खांबाला टेकून बसलेत. माझी निवृत्ती दादा पायरीवर बसलेत. माझी मुक्ता कोपऱ्यामध्ये बसलेली आहे. एकाच ठिकाणी टक लावून बघणारे हे चौघे भावंड मायबाप सोडून गेले. मायबाप निघून गेले आणि ज्ञानदादाचं लक्ष गेलं मुक्ताकडं. ए मुक्ता, काय झालं मुक्ते, मुक्ता रडू नको. मुक्त्या आईची आठवण येत असेल तर माझ्या गळ्यात पडून रड, आणि बाबाची आठवण येत असेल तर निवृत्ती दादाच्या गळ्यात पडून रड. मुक्ता रडत होते चौघे भावंड. ज्ञानदादांनी विचारावं, मुक्ते रडू नको, 7 दिवस झाले, आईची आठवण येते का. मुक्ताने सांगावं, नाही दादा. मुक्ता बाबाची आठवण येते का. नाही दादा. मुक्ता भूक लागली का तुला. ज्ञानदादांनी ओळखलं, माझी मुक्ता 8 दिवस झालं जेवली नाही. 8 दिवस झालं तिच्या पोटात अन्नाचा कण नाही. थांब मुक्ते, आता जातो आणि मधुकरी घेऊन येतो. ज्ञानदादा उठले, झोळी घेतली आणि झप 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 पावलं टाकत आळंदीत आले. एका दारापुढे येऊन थांबले आणि म्हणाले, माय भिक्षां देही, भिक्षा वाढ माय, भिक्षा वाढ. आतमधून दार उघडलं गेलं. बघितलं तर काय, ए संन्यासाच्या कार्ट्या, सकाळी सकाळी आलास का रे थोबाड दाखवायला, दुसरी घर नाही तुला, चाल. चालता होईल म्हणून धाड दिशेदार बंद केलं. पुन्हा दुसऱ्या दारापुढे गेले, माय भिक्षां देही. पुन्हा तोच प्रसंग. पुन्हा तिसऱ्या दारापुढे गेले. पण म्हणतात ना, कोणीच कोणाचं नसतं, तिथं कोणीतरी कोणाचं असतं. एक बाई तसाभर पीठ घेऊन आली, ज्ञानदादाच्या झोळीत टाकलं आणि म्हणाली, बाळा लवकर जा, कोणाला दिसू नको बाळा, लवकर जा. ज्ञानदादाच्या चेहऱ्यावर आनंद मावेनासा झाला. माझी मुक्ता 8 दिवस झालं जेवली नव्हती. 8 दिवस झालं तिच्या पोटात अन्नाचा कण नव्हता. आता माझी मुक्ता यातनं पोटभर जेवल. आनंदानं चेहऱ्यावरती हास्य उमटत होतं. एक एक पाऊल टाकत टाकत निघाले. तेवढ्यात घोड्यावरून विसोबा खेचर आला आणि विसोबा खेचरचं लक्ष गेलं ज्ञानदादाकडे. ए ज्ञान्या, ए संन्यासाच्या कार्ट्या, काय नसता झोळीमध्ये, दाखव इकडे म्हणून थर दिवशी ती झोळी ओढून घेतली. आतमध्ये बघितलं तर काय, कोरडा शिडा. ए संन्यासाच्या कार्ट्या, चोरून आणलंस ना रे, हे चोरून आणलंस हे म्हणून ती झोळी उधळून लावली आणि चालता झाला. कुणास ठाऊक काय मनात आलं महाराज. पुन्हा वापस आला आणि त्या सांडलेल्या पिठामध्ये स्वतःच्या पायानं माती कालवली. का तर सांडलेलं पीठ सुद्धा घरी नेऊ नये म्हणून. ऐका कलेची महिमा.
असत्यास रिजले जना पापादिती अनुमोदन करती हेळन संतांचे नाही कळलं संत आम्हाला ज्ञानोबांचं ज्ञान नाही कळलं मुक्ताईचा विह नाही कळला सोपान काकाची साधना नाही कळली निवृत्तीचा एकांत नाही कळलं नाही कळले संत आम्हाला ज्ञानदादा आले झोळी फेकून दिली कुटी आत गेले आतमध्ये समाधीस्थ अवस्थेत बसले मुक्ता विनवणी करू लागली ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा विश्वपट ब्रह्मदोरा